नमस्कार मित्रांनो, मी वैभव माळवदे. एक 2-3 दिवस झाले आपल्याला भेटता आलं नाही, कारण माझं किमो संपून आज 8 दिवस झाले. 2-3 दिवस मला खूपच विकनेस होता. मला पूर्णपणे बेड रेस्ट घेण्याची गरज पडली. तर आज आपण त्याच विषयावरती बोलणार आहोत की किमोनंतर काय साईड इफेक्ट्स होतात आणि मला कुठल्या प्रकारचे साईड इफेक्ट जाणवले. किमोथेरपी घेण्याआधीच आपल्याकडनं एक कन्सर्न फॉर्मवर साईन करून घेतली जाते, ज्याच्यामध्ये आपली काउन्सिलिंग केली जाते आणि त्या काउन्सिलिंगमध्ये आपल्याला सांगितलं जातं की कुठल्या कुठल्या प्रकारचे साईड इफेक्ट होऊ शकतात. तर तेच मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की हॉस्पिटल आपल्याला काय काय सांगतं, हॉस्पिटलमधली माणसं आपल्याला काय सांगतात, कुठल्या प्रकारचे साईड इफेक्ट होऊ शकतात. तर नॉशिया, व्होमिटिंग म्हणजे थोडंसं मळमळ होणे, व्होमिटिंगची फिलिंग राहणे, हेअर लॉस होणे, केस जाऊ शकतात, लो रेड ब्लड सेल्स म्हणजे आपल्या जे ब्लड काउंट आहे त्याच्यामध्ये वर खाली होणे, WBC, रेड ब्लड सेल्स सगळ्या गोष्टींमध्ये मुवमेंट होणे, फटीग म्हणजे थोडंसं वीकनेस येणे, रिस्क ऑफ इन्फेक्शन. तुमची इम्युन सिस्टीम एवढी लो होते की तुमच्याकडे जास्त हाय रिस्क ऑफ इन्फेक्शन होऊन जातं. रिस्क ऑफ ब्लिडिंग, तुमच्या टीथमधून, गम्समधून ब्लिडिंग होऊ शकतं, कॉन्स्टिपेशन होऊ शकतं, डायरिया लागू शकतो, सोर इन माउथ अँड थ्रोट म्हणजे थोडंसं अल्सर येतात, ज्याला म्हणतात आपण तोंड येणं ज्याला म्हणतो, तशा प्रकारच्या गोष्टी येतात. स्किन इफेक्ट म्हणजे थोडंसं स्किनवर रॅशेस वगैरे येणे, मसल इफेक्ट, बोन इफेक्ट, हाडं दुखणे, सांधेदुखी ज्याला म्हणतो, थोडंसं त्या प्रकारचा त्रास. नर्व इफेक्ट्स म्हणजे मुंग्या येतात हातापायात, तशा प्रकारे दुखणे. किडनी, ब्लॅडर इफेक्ट, सेक्शुअल इफेक्ट्स, हार्ट इफेक्ट म्हणजे थोडंसं हार्टबीट कमी जास्त होणे, असे सुद्धा इफेक्ट आपल्याला जाणवतात. आणि बाकी फीवर येणं हे ह्याच्यामध्ये नॉर्मल इफेक्ट आहेत, जे साईड इफेक्ट म्हणून धरले जातात किमोथेरपीमध्ये. आणि हे आपल्याला ऑलरेडी हॉस्पिटल सांगतं आणि त्या प्रकारे आपल्याला कन्सर्न फॉर्मवरती साईन सुद्धा घेतली जाते. तर हे होते इन जनरल होणारे साईड इफेक्ट्स किमोनंतरचे. पण हे डिपेंड करतात, व्हॅरी करतात. तुमचं वय काय, तुमचा कोणत्या प्रकारचा कॅन्सर आहे, काय तुम्ही ट्रीटमेंट घेताय, कुठल्या प्रकारचा किमो तुम्हाला दिला जातोय, या सगळ्या गोष्टीवरती डिपेंड आहे की तुम्हाला कोणते इफेक्ट ते जाणवले जातात. आता मुख्यतः मला कोणते कोणते साईड इफेक्ट जाणवले गेले, तर मला थोडंसं नॉशिया, व्होमिटिंग सारखं फिलिंग, पण त्यावरती त्यांनी ऑलरेडी गोळ्या दिलेल्याच होत्या. पण ती जी फिलिंग आहे ती मला 5 ते 7 दिवस कंटिन्यू होतच होती, की तोंडात थोडं पाणी येणे आणि उलटीसारखी फिलिंग येत राहणे. पण ह्या फिलिंगमध्ये सुद्धा तुम्हाला तुमचं पोट पूर्ण भरून ठेवायलाच पाहिजे, कारण उलटी होणार ह्या भीतीने जर तुम्ही खाल्लात नाही तर तुमच्यात ताकद येणार नाही. तर तुम्ही तुमचा डाएट मात्र नीट फॉलो केलाच पाहिजे. त्यानंतर मला एक जाणवलेली गोष्ट आहे ती म्हणजे हेअरफॉल. हेअरफॉल मला पहिल्या दिवसापासून जाणवायला लागलेच आहेत. ते काही एकदम जाणार नाही आहेत, थोडे थोडे करून जाणार आहेत, ते तुम्हाला प्रोसेस दिसणारच आहे. दुसरी गोष्ट आहे की मला थोडेसे हातावरती रॅशेस आले, म्हणजे स्किन रॅश ज्याला म्हणतात, त्या प्रकारचे रॅशेस आले. तर त्यावरती औषधं दिलेलीच होती. तर ती औषधं घेतल्यानंतर ते तेवढ्यापुरतेच थांबले गेले. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हार्ट रेटमध्ये होणारा बदल, म्हणजे छातीत जी धडधड वाढते ती अचानक कधी झोपेत किंवा नॉर्मल असं असताना सुद्धा अचानक हार्ट रेट वाढणे, धडधड धडधड होणे, ही गोष्ट मला सातत्याने जाणवत राहिली. मला खूप वीकनेस आला, म्हणजे खूप वीक असं फिलिंग व्हायला लागलं. त्याच्यानंतर मला घशामध्ये थोडंसं खवखवल्यासारखं, म्हणजे इचिंग सारखं व्हायला लागलं, कारण माझी इम्युनिटी एकदम लो झाली. आता इम्युनिटी लो का झाली, तर त्याच्यापाठचं कारण म्हणजे काय, तर किमोचे ड्रग्स जे आपल्याला दिले जातात त्यांनी कॅन्सर सेलवरती इफेक्ट होतोच, म्हणजे ते कॅन्सर सेलना किल करतातच, पण त्याच्यासोबतच ते नॉर्मल सेलवरती सुद्धा तसाच इफेक्ट करतात. त्यामुळे आपण एकदम हाय रिस्क ऑफ इन्फेक्शनमध्ये जातो. त्याच्यामुळे इम्युन सिस्टीम पूर्णपणे लो होऊन जाते. मग आपल्याला इन्फेक्शनची भीती ही आहेच. तर त्यामुळे आपल्याला स्वतःला काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत, तर वेळच्या वेळी हँडवॉश करणे, माउथ गार्गल करणे गरम पाण्याने, त्याचबरोबर मास्क वेअर करणे. आता तुम्हाला काहीतरी झालंय, कॅन्सर वगैरे म्हटल्यानंतर तुमचे व्हिजिटर्स, नातेवाईक तुम्हाला भेटायला येतील, पण त्यांना थोडंसं स्ट्रिक्टली सांगणं की डिस्टन्स मेंटेन करा, लांबूनच भेटा, जास्त त्यांना हात वगैरे मिळवणे काही करायची गरज नाही. थोडंसं डिस्टन्स ठेवूनच त्यांच्याशी बोलावं. आणि तुम्ही एका अशा रूममध्ये राहा जिथे स्वच्छता असेल. घसा खवखवला आणि दुसऱ्या दिवशी मला ताप आला. आता ह्या साईड इफेक्टसाठीच ऑलरेडी हॉस्पिटलने एक नंबर आम्हाला दिलाच होता, प्रायव्हेट डे केअरचा नंबर असतो, जिथे साईड इफेक्ट जाणवले तर त्यांना लगेच कॉन्टॅक्ट करायचा असतो. तर दुपारी 3च्या दरम्यान मला एक 100 डिग्रीपर्यंत ताप होता. तर आम्ही तसं त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांना सांगितलं की आम्हाला असा असा ताप आहे, तर 2 तासात ताप उतरला नाही तर तुम्ही तात्काळ हॉस्पिटलला व्हिजिट द्या, असं त्यांनी आम्हाला सांगितलं.
तर 2 तासांनी आम्ही चेक केला, पण टेम्परेचर काही कमी झालं नव्हतं. मग आम्ही 5 वाजता गाडी घेऊन हॉस्पिटलला गेलो, कारण त्यांनी आम्हाला तसं सांगितलंच की जर ताप नाहीच उतरला तर तुम्हाला यावंच लागेल. मग आम्ही तिथे पोचलो, तर तिथे पोचेपर्यंत ताप 103 पर्यंत पोचला होता. लगेच त्यांना आम्ही फाईल दिली, त्यांना दाखवलं, डॉक्टरांनी लगेच चेक केलं, तर टेम्परेचर हाय झालंच होतं. त्याच्याबरोबर त्यांनी मग औषधं दिली, एक दुसरी इंट्राकॅ तिथे लावली, तिथून त्यांनी 2-3 ड्रग्स पुश केली आणि त्याच्यानंतर त्यांनी घरी पाठवलं. आणि घरी जातानाच त्यांनी 4 दिवसाची अँटीबायोटिक इंजेक्टेबल जी आहे ती आमच्यासोबतच दिली. आणि 4 दिवसानंतर पुन्हा बोलवलंच आहे आणि येता येता एक ब्लड टेस्टसुद्धा करायला सांगितलेली आहे. तर हे थोडक्यात मला ह्या गेल्या 8 दिवसात, पहिला किमो झाल्यानंतरच्या ह्या 8 दिवसात जाणवलेले सगळे साईड इफेक्ट्स आहेत. जर तुमचेही किमोज चालू असतील किंवा तुमच्या ओळखीच्यांमध्ये कोणाचे किमोज चालू असतील, पहिला किमो असेल, दुसरा किमो असेल, त्यांचं एज काहीही असेल, कमी असेल, जास्त असेल, त्यांना कुठल्याही प्रकारचा कॅन्सर असेल किंवा कुठल्याही स्टेजचा कॅन्सर असेल, तरी घाबरून जायचं नाही आहे. आपल्याला इथून स्ट्रॉंग व्हायचं आहे, मेंटली स्ट्रॉंग राहायचं आहे. आपल्याला त्याच कॅन्सरमध्ये अडकून राहायचं नाही आहे. आपल्याला पुढे चालत राहायचं आहे, आपल्याला त्याच्यावरती मात करून पुढे व्हायचं आहे आणि आपल्याला ह्या कॅन्सरला हरवूनच जिंकायचं आहे. तुमच्या घरात किंवा ओळखीच्यांमध्ये कोणालाही कॅन्सर असेल किंवा असं काही असेल, तर त्यांच्या सपोर्ट मेंबर म्हणून, मोरल सपोर्ट म्हणून त्यांच्यासोबत उभं राहा, त्यांना एनकरेज करा, त्यांच्या बाजूचं वातावरण हेल्दी ठेवा, फिट ठेवा आणि त्यांना खुश ठेवा, जेणेकरून ते स्वतः इंटरनली, मेंटली खूप स्ट्रॉंग होतील आणि कॅन्सर सहजच निघून जाईल. चला तर मग भेटू पुढच्या व्लॉग्स, रील्स, छोट्या छोट्या शॉर्ट्समध्ये. तर आवडलं असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर नक्की लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ट्राय करा की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण ही इन्फॉर्मेशन पाठवू. भेटूया पुढच्या व्लॉग्समध्ये.